नमस्कार, मी तांत्रिक नितीन लखमले। आज जाणून घेऊया की पंचोपचार पूजा काय असते आणि पंचोपचार पूजामध्ये कोणाकोणाची पूजा केली जाते आणि त्याचे फायदे काय आणि नियमित पूजा केल्याने अजून त्याचे फायदे काय होऊ शकतात। तर जाणून घ्या सगळ्यात पहिले पंचोपचार पूजा। पंचोपचार पूजामध्ये सगळ्यात पहिले श्री गणेश म्हणजे इष्टदैवत असेल कोणाचं तर गणपती किंवा आराध्य दैवत असेल किंवा आपण म्हणू शकतो सगळ्यात पहिलं आपण ज्या पूजनीय गणपतीची पूजा करतो त्या गणपतीची पूजा करणे, त्याच्यानंतर गुरुची पूजा करणे, त्याच्यानंतर तुम्ही इष्टदेवतेची पूजा करणे। इष्टदैवत म्हणजे काय की जो तुम्हाला आवडतीचा जो देव असतो आणि ज्याला तुम्ही मानता, त्याची पूजा करता, आराधना करतात किंवा त्याला सगळ्या गोष्टी पूजतात, त्याला इष्टदैवत म्हणतात। आणि त्याच्यानंतर येतो तुमचे कुलदेवता, कुलदेवी यांची पूजा करणे आणि त्याच्यानंतर येतात तुमचे पितृदेवता आणि त्याच्यानंतर येतात स्थान देवता की ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथले गाव ग्रामदेवत पण त्याला म्हणले जाते किंवा स्थान देवत म्हणले जाते। कोणाला ग्रामदेवत समजत नाही किंवा स्थान देवत समजले जाते तर स्थान देवतेची पूजा केली जाते। अशा प्रकारे पंचोपचार पूजा केली जाते आणि पंचोपचार पूजा केल्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आरोग्य लाभ होतो, धन संपदा राहते। याच्यामुळे तुम्ही पंचोपचार पूजामध्ये तुमची सगळ्या देवांची सेवा सुद्धा होती। तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्ही मानसिक पद्धतीने सुद्धा करू शकता। त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा लाभ होत जाईल। तुम्हाला कोणत्या पितृदोषाचा त्रास होणार नाही, कुलदेवतेचा त्रास होणार नाही, तुम्हाला कोणत्या ग्रहाची शांती करायची गरज नाही। पंचोपचार पूजामुळे हा त्याचा लाभ असतो। तुम्हाला कधीही तुमच्या घरामध्ये धनहानी किंवा रोगहानी होणार नाही, अकाल मृत्यू येणार नाही। त्यामुळे पंचोपचार पूजा केली जाते। नमस्कार।